ठीक आहे, तर आज ऑडिओ स्टार्ट करूया. आय नो डिबेंचरचा थोडा पार्ट राहिला आहे. इश्यूवाला जो पार्ट आहे तो रेकॉर्ड झालेला आहे, जस्ट यूट्यूब चॅनलवर अजून अपलोड नाही झाला आहे. त्याचं थोडं एक दोन क्वेश्चन राहिले आहेत. एकदा ते रेकॉर्ड करून झाले की ते पण अपलोड करून टाकेल. पूर्ण सिरीजच अपलोड करेल मग डिबेंचरची. तोपर्यंत म्हटलं बसून राहण्यापेक्षा आपलं ऑडिट चालू करून टाकूया. ऑडिटचा जो 6.1 आहे, तो 6.1 बेसिकली आज घेणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल नोट्समधून घेईल. नोट्समधून करून झालं की मग जंप करूया मॉड्यूलवर, जर मॉड्यूलमध्ये काही इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑडिट असतं काय, हे तर आता नोटची लँग्वेज झाली. आपण समजून घेऊया फर्स्ट ऑफ ऑल ऑडिट काय असतं आणि ऑडिट का इंट्रोड्यूस झालं. सो ऑडिट काय असतं? ऑडिटचं सिम्पल मिनिंग आहे पेपर चेकिंग. सिम्पल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं लक्षात ठेवण्यासाठी, पेपर चेकिंग. पेपर चेकिंग सिम्पल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं पेपर चेकिंग. कसं पेपर चेकिंग? आता एक कंपनी आहे. हा कंपनी सब फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे. ओके, हा कंपनी कोण आहे? एक स्टुडंट आहे. हा स्टुडंट काय करतो? वर्षभरात त्याचे जे काही पेपर आहेत, पेपर ते काय करतो? लिहितो, पेपर राईट करतो. ओके, पेपर राईट करतो म्हणजे काय करतो? त्याचे बॅलन्स शीट बनवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो. आणि हे जे पेपर आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे जे ते ऑडिटरचे सॉरी कंपनीचे हे जे पेपर आहेत, स्टुडंटचे हे जे पेपर आहेत, ते कोण चेक करतो? टीचर. सो त्या टीचरचं नाव काय? ऑडिटर. सो ऑडिट इज अ प्रोसेस ऑफ पेपर चेकिंग, असं एक्झाममध्ये नाही लिहायचं आहे. एक्झामिनर चपलीने हाणेल आपल्याला धरून असं काय एक्झाममध्ये लिहिलं तर. हे फक्त समजण्यासाठी ऑडिट काय असतं. सिंपल एक पेपर चेकिंग सारखी प्रोसेस असते. कंपनीचे जे काही बॅलन्स शीट्स आहेत, कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आहेत, ते प्रॉपरली कंपनीने मेंटेन केलेत की नाही, जे जे डिस्क्लोजरचे रिक्वायरमेंट आहे, ती डिस्क्लोजरची रिक्वायरमेंट कंपनीने फुलफिल केली आहे की नाही, हे सगळं चेक करण्यासाठी एक ऑडिटर अपॉइंट केला जातो. तो ऑडिटर काय करतो? ते सगळं चेक करतो. आता हे सगळं जे बनवतात कंपनीचं, हे बनवणारा एक कोण पर्सन असतो. त्या पर्सनला म्हणतात चार्टर्ड अकाउंटंट, राईट. अँड जो टीचर आहे चेक करतो, तो पण एक पर्सन आहे, इंडिव्हिज्युअल, तो पण असतो चार्टर्ड अकाउंटंट. सो कंपनी ॲक्टने एक कॉन्सेप्ट दिली आहे की जो स्टुडंट पेपर लिहेल तो स्टुडंट पेपर चेक नाही करू शकत. म्हणजे जर मी माझा पेपर लिहितोय तर माझा पेपर मी चेक नाही करणार, दुसरा कोणतरी चेक करेल. म्हणजे आता हे बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस फॉर एक्झाम्पल एका ए नावाच्या सीएनी बनवलंय. सो ए नावाचा सी ए त्याला चेक नाही करू शकत, त्यासाठी दुसरा कोणतरी बी नावाचा, सी नावाचा सी ए पकडायला लागेल. पण ज्यांनी बनवलंय तो चेक नाही करू शकत. हा कंपनीचा ॲक्टचा रूल आहे. म्हणजे जो पर्सन पेपर लिहितो तो पर्सन पेपर चेक नाही करत, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर. सो कोणतरी दुसरा बी पर्सन शोधावा लागतो पेपर चेकिंगसाठी. ओव्हरऑल ऑडिट काय? पेपर चेकिंग म्हणजे हां ठीक आहे, पेपर चेकिंग म्हणून लक्षात ठेवू शकतो. त्याची जर डेफिनेशन बघितली ऑडिटची, ॲज पर SA 200, ऑडिटची जी डेफिनेशन आहे ती काय? ऑडिट इज अन इंडिपेंडंट एक्झामिनेशन. एक्झामिनर काय करतो? आपल्या पेपरला एक्झामिन करतो. सिमिलरली ऑडिट काय असतं? ऑडिट एक इंडिपेंडंट एक्झामिनेशन आहे. कशाचं इंडिपेंडंट एक्झामिनेशन आहे? फायनान्शियल इन्फॉर्मेशनचं. फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे फायनान्शियल इन्फॉर्मेशनमध्ये येतं बॅलन्स शीट, देन प्रॉफिट अँड लॉस, अजून काही इन्फॉर्मेशन असेल ती सगळी इन्फॉर्मेशन जी कंपनीशी रिलेटेड आहे ती सगळी फायनान्शियल इन्फॉर्मेशन होते. म्हणजे जे जे फायनान्सशी रिलेटेड आहे कंपनीच्या, ती सगळी डेटा, ती सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती फायनान्शियल इन्फॉर्मेशनच्या अंडर येते. डेफिनेशन काय बोलते? ऑडिट इज अन इंडिपेंडंट एक्झामिनेशन म्हणजे एक सेपरेट एक्झामिनेशन आहे, कंपनीच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड नाही आहे. कशाचा एक्झामिनेशन आहे? फायनान्शियल इन्फॉर्मेशनचा. कुणाचा? एन टी डी म्हणजे कंपनी. वेदर प्रॉफिट ओरिएंटेड ऑर नॉट, ह्याचं मिनिंग काय होतं? भलेही ती कंपनी प्रॉफिट ओरिएंटेड असू दे, म्हणजे तिचा पर्पज प्रॉफिट अर्न करणं असू दे, किंवा पब्लिकला सर्व्हिस देणं असू दे. बेसिकली दोन टाईपच्या ऑर्गनायझेशन असतात. ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन बेसिकली टू टाईप्सच्या असतात. एक प्रॉफिट ओरिएंटेड, प्रॉफिट ओरिएंटेड, अँड एक नॉन प्रॉफिट ओरिएंटेड, जिला आपण NPO बोलतो. मीन्स त्यांचं पर्पज काय असतं?
पब्लिकला सर्व्हिस देणं, नॉन प्रॉफिट ओरिएंटेड. त्यांचं पर्पज काय असतं? पब्लिकला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, पब्लिक सर्व्हिस. त्यांचं कधीच पर्पज नसतं की आपण प्रॉफिट अर्न करूया. पण डेफिनेशन काय बोलते? यांनी फरक नाही पडत की कंपनीचा पर्पज काय, वेदर कंपनी इज प्रॉफिट ओरिएंटेड ऑर नॉट. म्हणजे कंपनी प्रॉफिट ओरिएंटेड असू दे किंवा नॉन प्रॉफिट ओरिएंटेड असू दे, कंपनीचं ऑडिट केलं जातं. सॉरी. इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स साईज, म्हणजे कंपनी किती मोठी आहे त्याने काही फरक नाही पडत. ती जर एक कंपनी आहे तर तिचं ऑडिट कंपल्सरी होतं, छोटी कंपनी असू दे मोठी कंपनी असू दे. और लीगल फॉर्म, म्हणजे ती कंपनी कशी आहे, ती बँकिंग कंपनी आहे किंवा ती इन्शुरन्स कंपनी आहे, ट्रेडिंग बिझनेस आहे की मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, तिच्या लीगल स्टेटसनी काही फरक नाही पडत. लिस्टेड आहे अनलिस्टेड आहे, कंपनी म्हणजे कंपनी असते, लिस्टेड अनलिस्टेड त्यात नाही आहेत. ओके. वेन सच एक्झामिनेशन इज कंडक्टेड विथ अ व्ह्यू टू एक्सप्रेस ओपिनियन देअर ऑन. ह्याचं मिनिंग काय होतं की ज्यावेळी ऑडिटर एखाद्या कंपनीचं ऑडिट करतो, कंपनी आहे, ऑडिटर काय करतो? ऑडिट करतो, राईट. सो ऑडिट करून झाल्यावर ऑडिटरचं एक रिपोर्ट बनतं, रिपोर्ट. जसं एक स्टुडंटनी एक्झाम दिली, ह्या एक्झाम्पलमध्ये परत आलो तर कंपनीने एक्झाम दिली म्हणजे स्टुडंटनी एक्झाम दिली, हा त्याचा पेपर टीचरनी चेक केला, त्यानंतर टीचर काय बनवतो? ऑब्वियसली गोष्ट आहे, कार्ड बनवतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रोग्रेस कार्ड, राईट. प्रोग्रेस कार्ड. सो प्रोग्रेस कार्ड बनवतो. सो हे प्रोग्रेस कार्ड जे आहे ना, तेच आहे काय? विथ द व्यू टू एक्सप्रेसिंग ओपिनियन देअर ऑन. कुणाचं ओपिनियन आहे हे प्रोग्रेस कार्ड? टीचरचं, ऑडिटरचं. सिमिलरली ऑडिट जे आहे ते का केलं जातं माहिती आहे? हे रिपोर्टसाठी. ह्या रिपोर्टमध्ये ऑडिटर काय करतो? ऑडिटर मेन्शन करतो की आयदर कंपनीमध्ये काही झोलझपाटा आहे की नाही आहे. मीन्स आता ऑडिट रिपोर्टचं इम्पॉर्टन्स काय? बेसिकली काय होतं, सपोज एक ABC नावाची कंपनी आहे, कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे. ओके. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे. आता ही लिस्टेड कंपनी आहे मीन्स हिची ओळख भरपूर असणार, भरपूर पब्लिक असेल जी हिला ओळखत असेल, हिच्या नावाने ट्रेड करत असेल. सो हे जे इन्व्हेस्टर आहेत शेअर मार्केटमधले, कोण? इन्व्हेस्टर, ते काय करतात? ऑडिट रिपोर्ट बघतात. ऑडिट रिपोर्ट कोण देतं? ऑडिटर. हा. सो ऑडिट रिपोर्ट कोण देतं? ऑडिट रिपोर्ट देतं ऑडिटर. सो या ऑडिट रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं असतं की ऑडिटरने, सॉरी, ऑडिटरने बोलतोय, कंपनीने जे बॅलन्स शीट्स अँड प्रॉफिट अँड लॉस दाखवलंय ते बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस करेक्ट आहे की नाही. आयदर सच बॅलन्स शीट्स अँड प्रॉफिट अँड लॉस आर करेक्ट ऑर नॉट. म्हणजे ते प्रॉपरली मेंटेन केलेलं आहे की नाही. आता ह्याच्या मागचं एक रिझन आहे सगळ्यात मोठं, का ऑडिट इम्पॉर्टंट आहे एवढं. ऑडिटची डेफिनेशन एकदा फक्त रीड करायची आहे, मग मी ते सांगतो. एक मिनटं जरा टाईम देतो, स्क्रीन अशीच ठेवतो, चेक करून सांगायचं आहे. जर मिनिंग नसेल समजलं परत एकदा बघायचं आहे, टीचर स्टुडंटचं ते एक्झाम्पल. ऑडिटची डेफिनेशन ऑटोमॅटिक लक्षात येऊन जाईल. ऑडिट इज अन इंडिपेंडंट एक्झामिनेशन of financial information of an entity, whether profit oriented or not, irrespective of its size and legal form, when such examination is conducted with a view to expressing opinion thereon. म्हणजे ते एक्झामिनेशन का कंडक्ट केलं जात आहे? ओपिनियन एक्सप्रेस करण्यासाठी. कशावर? ते जे फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे त्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनवर ओपिनियन देण्यासाठी ऑडिट केलं जात आहे असं. सो याच्या मागची एक स्टोरी आहे. ऑडिटचं स्टडी स्टार्ट करण्याच्या आधी ती स्टोरी नक्की बघायची. सत्यम कम्प्युटर्स. सत्यम कम्प्युटर स्कॅम होता. सो सत्यम्स कम्प्युटर नावाचा एक स्कॅम झाला होता इंडियामध्ये.
त्या स्कॅमला नक्की बघायचे म्हणजे यूट्यूबला याच्यावर व्हिडिओ पडलेले आहेत. एक व्हिडिओ उचलायची कुठली, सत्यम स्कॅम काय होतं हे समजून घ्यायचं, आणि देन इथून पुढे लेक्चर बघायचं. बिकॉज सत्यम कम्प्युटर स्कॅम एक खूप मोठा टर्निंग पॉईंट होता ऑडिट फील्डसाठी. सो मी एक ओव्हरव्ह्यू देऊ शकतो, बट एवढं मला डीप नॉलेज नाही आहे त्याच्याबद्दल. तो सत्यम कम्प्युटर काय होतं, आता मला त्याच्या पर्सनचं नाव नाही आठवते जो ओनर होता तो. तो सत्यम कम्प्युटर नावाचं एक काय होतं, कंपनी होती. कंपनी काय करायची, सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. सर्व्हिस प्रोव्हायडर. सो ज्या टाइमला ही मार्केटमध्ये होती ना, होती म्हणजे आता नाही आहे मार्केटमध्ये सत्यम कम्प्युटर, बट ज्या टाइमला ही कंपनी होती त्या टाइमला एकदम हिची ग्रोथ अशी 100% 200% व्हायची. जनरली एवढी ग्रोथ एखाद्या शेअरमध्ये असणं म्हणजे पूर्ण शेअर मार्केट त्याच्या मागे पळणार असं असणार. म्हणजे हा जो शेअर आहे ना, तो एकदम स्पीडली ग्रो होत होता. त्यामुळे पब्लिक एकदम दिवाने होते शेअरच्या मागे, अंधाधुंद इन्व्हेस्ट करत होते. त्यातून एक हे होता, ऑडिटर होता, ज्याचं नाव आय गेस PW होतं. PW असंच काहीतरी नाव होतं त्याचं. आता मला ॲक्च्युअल नाव पण नाही आठवत आहे. तो एक ऑडिटर होता एकदम फेमस, टॉप वनचा ऑडिटर होता तो दॅट टाइम. बिग टॉप वन आय गेस असेल तो. बिग फोरमध्ये यायचा. बिग फोर काय, ऑडिटच्या सगळ्यात मोठ्या 4 कंपनीज आहेत. त्या 4 कंपनी, जसं डेलॉईट ऐकलं असेल तसंच एक कंपनी होती, आय गेस PW समथिंग नाव आहे तिचं. सो ती कंपनी करायची ऑडिट कुणाचं, सत्यम कम्प्युटरचं. सो सत्यम कम्प्युटरनी त्या कंपनी ऑडिटर सोबत डील केलेलं की एकदम तू ना वरच्यावर चेकिंग करायची आणि फेक रिपोर्ट द्यायची की सगळं ओके. बट ॲक्च्युअलमध्ये सत्यम कम्प्युटरची जी बॅलन्स शीट्स होती ना, त्या बॅलन्स शीटमध्ये घोटाळा होता. कसा घोटाळा, त्यांनी काय केलेलं, ॲसेट आहेत ना, ॲसेट दाखवलेल्या फॉर एक्झाम्पल 1000 करोड, बट ॲक्च्युअलमध्ये त्याच्याकडे ॲसेट्स होत्या जस्ट ऑफ 100 करोड. मीन्स असं दिसत होतं इथे की जी ॲसेट आहे ती 1000 करोड आहे, बट ॲक्च्युअलमध्ये त्याकडे 100 करोड होती. आता ही ऑडिटरची चुकी आहे, ऑडिटरला चेक करायला पाहिजे. तो दाखवतोय 1000 करोड, ॲक्च्युअलमध्ये 1000 आहे का. ॲक्च्युअली त्याने दाखवलं की लँड आहे माझ्याकडे. सो लँडचं डॉक्युमेंट चेक करायला पाहिजे, डॉक्युमेंट बघायला पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये तेवढी लँड आहे का. त्यांनी दाखवलं माझ्याकडे 50 एकर आहे. ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना जाऊन बघणं तिथं ॲक्च्युअलमध्ये की ह्याचा सातबारा त्याच्याकडे आहे की नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की ॲक्च्युअलमध्ये तिथं जाऊन बघायला पाहिजे की ती जी जागा आहे त्या जागेची रेट किती आहे. असं होऊ शकतं भलेही 50 एकर जागा असेल, बट तिथं मार्केटमध्ये जो रेट आहे तो रेट खूप आता कमी चालला आहे. त्यामुळे हे चेक करणं सगळं ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग त्या टाईमला ऑडिटरने एकदम वरच्यावर चेक केलं, आणि ज्याच्यामुळे भरपूर लोकांनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं. आणि ज्यावेळी हा फ्रॉड बाहेर आला ना, समजलं की असं केलं या कंपनी, त्या टाइमला अचानक शेअर मार्केटवरून तो शेअर इथून इथे आला. मीन्स ज्याने कोणी पैसे इन्व्हेस्ट केलेले पैसे गेले. झालेलं काय, फॉर एक्झाम्पल 100 रुपयाचा शेअर होता. सॉरी. सो तो असा ग्रो होत चाललेला, असा वरती वरती एकदम चालला होता. आणि ज्यावेळी तो एकदम पीकवर गेला, म्हणजे असं त्याची प्राइस झालेली समजा फॉर एक्झाम्पल 1500 रुपये. ओके. आता या 1500 रुपयामध्ये भरपूर लोकांनी इन्व्हेस्ट केले असतील. कुणी इथं इन्व्हेस्ट केलंय, कुणी इथं केलंय, कुणी इथं केलंय. बरोबर. बट ज्यावेळी हा स्कॅम बाहेर आला ना, तो शेअर इथून डायरेक्ट इकडे येऊन पडला. म्हणजे तिथं तो शेअर 100 रुपयाचा होता ना, तिथं तो शेअर आला 10 रुपये, 20 रुपये. रिझन, सगळ्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट काढायला घेतली. त्यामुळे ज्यावेळी हा स्कॅम बाहेर आला, कंपनीज ॲक्टने असं ठरवलं. त्यावेळी कंपनीज ॲक्ट पण नव्हता बनला. सत्यम कम्प्युटर स्कॅम नंतर कंपनीज ॲक्टला परत बनवण्यात आलं होतं आय गेस. म्हणजे 2013च्या आधीची गोष्ट आहे ही. सो त्या टाइमला काय ठरलं की ऑडिटरची एकदम ना स्ट्रिक्ट असे कंप्लायन्सेस बनवायचे. पूर्ण ऑडिट त्या टाइमला असं मला वाटतंय ना, असं हे झालं होतं, सुधरवण्यात आलं होतं. बिकॉज ऑडिट एकदम ढिल्लं केलं जायचं त्या टाइमला, बट आताच्या टाइमला असं करणं थोडं हार्ड आहे. केलं जातं, असं नाही की नाही केलं जात, आताच्या टाइमला पण होतं. ठीक आहे, तर ही केस स्टडी आधी स्टडी करायची आहे, बिकॉज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ऑडिटच्या व्ह्यूने.
आता एका ऑडिटरला ऑडिट करताना काही गोष्टी इन्शुअर करायला हव्यात, म्हणजे बघायला हव्यात, चेक करायला हव्यात. कुठल्या त्या गोष्टी आहेत? एफ एसचं मीन होतं फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट. Financial statement should properly classified, describe and discuss as per AS. म्हणजे जे काही बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलंय ना, ते ॲज पर कंपनी लॉ बनवलं आहे की नाही, ॲज पर IND AS बनवलं आहे की नाही, अकाउंटिंग स्टँडर्डच्या हिशोबात बनवलंय की नाही. अकाउंटिंग स्टँडर्ड भरपूर सारे रूल्स देतो, प्रोव्हिजन्स देतो. त्यांना फॉलो केलंय की नाही हे चेक करायचं असतं. फायनान्शियल स्टेटमेंट मस्ट शोविंग ट्रू अँड फेअर व्ह्यू. जसं इथं एक्झाम्पल दिलं मी सत्यम कम्प्युटरमध्ये. 1000 रुपयाची गोष्ट, 1000 रुपयाची ॲसेट काय झालेली शो करून, हा 1000 सॉरी 100 रुपयाची ॲसेट शो करत होत्या 1000. सो असं नाही पाहिजे त्या अकाउंटमध्ये. हे चेक करायचं आहे. कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? ऑडिटरची. की फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते ट्रू व्ह्यू शो करतंय की नाही. 1000 रुपयाची गोष्ट आहे असं दिसतंय, बट ॲक्च्युअलमध्ये ती 100 रुपयाची असं नाही व्हायला पाहिजे. 100ची गोष्ट 100लाच दिसायला पाहिजे असं. इन्फॉर्मेशन कवर्ड अंडर फायनान्शियल स्टेटमेंट इज क्लिअर अँड अनअम्बिग्युअस. म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन, जे काही नोटिफिकेशन्स त्यांनी त्यांच्या नोट्समध्ये दिले असतील ते सगळे एकदम क्लिअर हवेत, कन्फ्युजिंग नाही पाहिजेत. हे सगळं चेक करणं ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सफिशियंट अँड अप्रोप्रिएट एव्हिडन्स. म्हणजे ज्यावेळी ऑडिटर ऑडिट रिपोर्ट बनवतो, सो ऑडिट रिपोर्ट बनवताना त्याला एक गोष्टीची गरज लागते, एव्हिडन्स. म्हणजे ऑडिटरला कुठली गोष्ट प्रूफ करायची आहे की कंपनी कशी खरी आहे किंवा कंपनीने कसा फ्रॉड केलाय, त्याला काहीतरी एव्हिडन्स शो करायला लागेल ना, एव्हिडन्स दाखवायला लागेल की हे बघा, हे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, कंपनीने असा फ्रॉड केलाय. सो प्रॉपर जे एव्हिडन्सेस आहेत ते ऑडिटरनी कलेक्ट करणं ही ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. देन लास्ट पॉइंट, इन्फॉर्मेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मस्ट करस्पॉन्ड विथ एंट्रीज इन बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे असं नाही पाहिजे की बुकमध्ये एक वेगळी एंट्री करतोय, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये वेगळं दाखवतोय. म्हणजे जर्नल एंट्री, सो जर्नल एंट्रीमध्ये काहीतरी वेगळं लिहून ठेवलंय. ॲसेट परचेस केली आहे 500 करोडची, बट बॅलन्स शीटमध्ये ॲसेट नावाची गोष्ट दिसतच नाही, ॲसेट झिरो दिसते. असं नाही पाहिजे. आता इथं काय झालं, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट आणि बुक्स ऑफ अकाउंट असं बोलू शकतो, जर्नल, यांचं मॅचच नाही होते. तर असं नाही पाहिजे कुठं. एकदम प्रॉपरली रेकॉर्ड्स मेंटेन पाहिजे. हे सगळं चेक करणं रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? ऑडिटरची. ओके, फर्स्ट पेज झाला. सेकंड, ऑडिटिंग इज अ इंटरडिसिप्लिनरी इन नेचर. ह्यात काय एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. त्याचं सिम्पलचं मिनिंग काय होतं की ऑडिट नावाची जी कॉन्सेप्ट आहे ना, ती इंटरडिसिप्लिनरी आहे. म्हणजे की भरपूर साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातात. जसं की अकाउंटिंग. जर ऑडिटरला चेक करायचं आहे की कंपनीने कसं अकाउंटिंग केलंय, बिकॉज ऑडिटर काय चेक करतो? कंपनीचं अकाउंटिंग चेक करतो, पॉलिसीज चेक करतो. सो अकाउंटिंग त्याला माहिती असणं गरजेचं आहे. लॉ माहिती असणं गरजेचं काय? बिकॉज भरपूर सारे कंप्लायन्सेस असतात कंपनीज ॲक्टचे, तर त्याला लॉ माहिती असणं पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ऑडिटमध्ये बाय डिफॉल्ट अकाउंटिंग पण येतं, लॉ पण येतं, देन इकॉनॉमिक्स काय येतं, बिकॉज मनीशी रिलेटेड आहे. पूर्ण ऑडिट जे आहे ते फायनान्सशी रिलेटेड आहे. आणि आपल्या इकॉनॉमीवर एका ऑडिट रिपोर्टचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल की समजा रिलायन्समध्ये काहीतरी फ्रॉड चालू आहे आणि ऑडिटरने रिपोर्टमध्ये लिहिलं असं की रिलायन्समध्ये फ्रॉड चालू आहे. दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी रिपोर्ट रिलीज होईल ना, त्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये रिलायन्सची प्राईस हाफ होऊन जाईल. बिकॉज जे इन्व्हेस्टर आहेत ना, ऑडिट रिपोर्टवर खूप जास्त भरोसा ठेवतात. किंवा का, त्याचं रिझन आहे, एकदम स्ट्रिक्ट रूल आहेत ऑडिटसाठी सध्या तरी. सो ऑडिटर एकदम काय म्हणतो असं, डोळ्यात तेल ठेवून त्याला चेक करायला लागतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे ऑडिट रिपोर्टवर पब्लिक खूप भरोसा ठेवते. सो बिहेवियरल सायन्स आहे. बिहेवियरल सायन्स मीन्स जो ऑडिटर आहे ना, तो एक इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून विचार करतो. एक कंपनीसाठी काम नाही करत, पब्लिकसाठी काम करतो.
की पब्लिकच्या भल्यासाठी मला काम करायचं आहे, जे आहे तसं मला शो करायचं आहे. डेटा प्रोसेसिंग इन्व्हॉल्व आहे. भरपूर सारा जो डेटा आहे त्याला प्रोसेस करून चेक केला जातो. स्टॅटिस्टिक अँड मॅथ्सचा यूज होतो त्याच्यामध्ये, सॅम्पलिंगचा यूज होतो. त्याच्यामध्ये मेन जे यूज होतं ते सॅम्पलिंग होतं. आता 1,00,000 फाईल आहेत, तर मी 1,00,000 फाईल थोडी चेक करेल. जर माझ्याकडे 1 महिन्याचा टाइम आहे, तर 1,00,000 एका महिन्यात 1,00,000 पॉसिबलच नाही आहे. तुम्ही काय करेल, रँडमली त्यातल्या 1,000 फाईल उचलेल कुठल्या पण आणि त्या चेक करेल. जर त्यात काही फ्रॉड निघाला तर बोलेल फ्रॉड आहे, नाही फ्रॉड निघाला तर नाही फ्रॉड आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट. ओके. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट काय? ऑडिटरचं 2 ऑब्जेक्टिव्ह असतात. एक असतं प्रायमरी आणि एक असतं सेकंडरी. सो प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतं रिपोर्ट करणं. कशावर रिपोर्ट करणं? कंपनीच्या ऑडिटवर. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग टू ऑब्टेन रिझनेबल अश्युरन्स टू रिपोर्ट ऑन फायनान्शियल स्टेटमेंट. 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत. रिझनेबल अश्युरन्स ऑब्टेन करणं. आता रिझनेबल अश्युरन्स काय असतं? हायर लेवल ऑफ अश्युरन्स गिवन बाय अन इंडिव्हिज्युअल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक पर्सन आहे, हा एकदम ना मोठा माणूस आहे, एकदम रिच पर्सन आहे. ही एक बँक आहे आणि हा एक इंडिव्हिज्युअल आहे. आता हा माणूस जो आहे ना, तो एकदम रिच पर्सन आहे, त्यामुळे बँक त्याला चांगली ओळखते. आणि हा माणूस जो आहे ना, तो ह्याचा फ्रेंड असतो. ओके. हा माणूस जातो आता ह्याचा फ्रेंड बँकमध्ये लोन घ्यायला, पण बँक ह्याला ओळखत नाही. बँक बोलते मी तुला का लोन देऊ. तर त्यावेळी हा पर्सन काय बोलतो, बँक बँक ऐक ना, त्याला लोन देऊन टाक, माझाच फ्रेंड आहे. आता हे काय झालं, आणि हा पर्सन काय बोलतो की माणूस चांगला आहे, तुझं लोन एकदम पे करून टाकेल, मी गॅरंटी देतो. सो हा पर्सन काय देतोय इथे, ॲश्युरन्स देतोय बँकला की टेन्शन नको घेऊ, तो पर्सन चांगला आहे, तुला रिपे करून टाकेल. सो हे काय झालं, ॲश्युरन्स दिलं ना, कुणाच्या तरी वतीने सांगतोय काहीतरी. आणि हायर लेवल आहे, बिकॉज ह्याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत, म्हणजे 100% एकदम शुअर, त्याला म्हणतात रिझनेबल ॲश्युरन्स. सो ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक पॉइंट काय, ऑब्टेनिंग रिझनेबल ॲश्युरन्स द फायनान्शियल स्टेटमेंट इज फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट. मटेरियल मिसस्टेटमेंट म्हणजे हे फाउंडेशनमध्ये होतं, लॉमध्ये, एंटरच्या ग्रुप 1च्या लॉमध्ये पण होतं. सो मी एक्सपेक्ट करेल थोडंफार माहिती असेल. मटेरियल मिसस्टेटमेंट म्हणजे बिग फ्रॉड दॅट इम्पॅक्ट व्हेरी लार्ज. खूप मोठं फ्रॉड आहे म्हणजे सगळ्यांना इम्पॅक्ट करतं, त्याला म्हणतात मटेरियल मिसस्टेटमेंट. सो ऑब्टेनिंग रिझनेबल ॲश्युरन्स, ऑडिटरचा ऑब्जेक्टिव्ह काय असतं, रिझनेबल ॲश्युरन्स ऑब्टेन करणं, म्हणजे 100% शुअरली फायनान्शियल स्टेटमेंट फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट आहे हे फाइंड आउट करणं, ऑडिटरचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. देन गेनिंग रिझनेबल ॲश्युरन्स टू प्रोव्हाइड बेअर टू ऑडिटर टू फॉर्म ओपिनियन. ओपिनियन फॉर्म करणंच म्हणजे काय, ऑडिट रिपोर्ट बनवणं. म्हणजे जे ऑडिट केलंय त्या ऑडिट केलेल्या वर्किंगवर एक ओपिनियन देणं, हे ऑडिटचं ऑब्जेक्टिव्ह असतं किंवा ऑडिटरचं ऑब्जेक्टिव्ह असतं. ओके. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय, रिझनेबल अश्युरन्स गेन करणं, ऑप्टेन करणं की फायनान्शियल स्टेटमेंट फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट आहे. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय, ओपिनियन फॉर्म करणं ऑडिट पूर्ण रिपोर्टवर. ओके. बेसिकली हे छोटे छोटे पॉईंट आहेत. ड्युटी ऑफ ऑडिटर टू रिपोर्ट अबाउट ऑडिट फाइंडिंग, हे दोनच मेन पॉईंट आहेत, बाकी हे सगळे रीड करायचे आहेत. आता हा पॉईंट काय, ड्युटी ऑफ ऑडिटर टू रिपोर्ट अबाउट ऑडिट फाइंडिंग, म्हणजे ऑडिटमध्ये जर काही त्याला भेटेल असं सस्पिशियस आहे की काही फ्रॉड वगैरे आहे, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ड्युटी आहे की त्याने ते पब्लिकला सांगावं जे काही त्याला फ्रॉड भेटलं आहे ते. कम्युनिकेटिंग ऑफ रिपोर्टिंग,
म्हणजे जे काही फ्रॉड वगैरे भेटलंय ते त्याने मॅनेजमेंटला सांगायला पाहिजे आधी. मॅनेजमेंटला सांगितल्यानंतर TCWG, जो चार्ज विथ गव्हर्नन्स, म्हणजे असा पर्सन ज्याच्याकडे अथॉरिटी आहे कंपनीची वगैरे, युजर ऑफ इन्फॉर्मेशन फायनान्शियल इन्फॉर्मेशनचा युजर म्हणजे कोण, शेअर होल्डर झाला, ओनर झाला. आणि जर फ्रॉड 1 करोडपेक्षा जास्त असेल तर एक NFRA म्हणून एंटिटी बनवून ठेवले गव्हर्नमेंटनी. जसं नॉर्मल कसं कोर्ट असतं तसं एक टाईपचं यांनी ऑफिस बनवून ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये जर 1 करोडपेक्षा जास्त फ्रॉड केस असेल ऑडिटरची तर ती NFRA कडे जाते. रिपोर्टिंग अँड कम्युनिकेशन मस्ट बी ॲज पर एस काय असतं, स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग. जे काही रिपोर्टिंग वगैरे होईल ते ॲज पर स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग होईल. ओके. नेक्स्ट वाला पॉईंट, डिस्टिंग्विश बिटवीन अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. अकाउंटिंग अँड ऑडिटिंग मधला डिस्टिंग्विश, आय थिंक ह्या टॉपिक मधला खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे. रिझन येऊ शकतो एक्झाम मध्ये. ओके. अकाउंटिंग काय असतं, पेपर बनवणं, पेपर लिहिणं इज अ अकाउंटिंग, आणि पेपर चेकिंग करणं इज अन ऑडिटिंग. एक सोप्या भाषेत बोलायचं झालं तर. सो अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटला बनवलं, लिहिणं, त्या प्रोसेसला काय म्हणतात, अकाउंटिंग. ऑडिटिंग काय, एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट किंवा एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट असं पण बोलू शकतो, एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ओके. मीनिंग, फर्स्ट पॉइंट, रेग्युलेटेड बाय, म्हणजे जे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग केलं जातं ते कोण रेग्युलेट करतं, सो रेग्युलेट करायचं काम कोणाचं आहे, अकाउंटिंग रेग्युलेट केलं जातं ASच्या थ्रू. AS म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड, आणि ऑडिटिंग रेग्युलेट केलं जातं SHच्या थ्रू. SA काय असतं, स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग. स्टँडर्ड काय असतं, बेसिकली रूल्स असतात जे गव्हर्नमेंटने बनवून ठेवलेत किंवा कंपनीज ॲक्टने बनवून ठेवलेत. कंपनीज ॲक्ट म्हणजेच गव्हर्नमेंट ना, गव्हर्नमेंटनीच त्या ॲक्ट बनवला. ओके. नेक्स्ट पॉइंट, डन बाय, म्हणजे जे ऑडिटिंग आहे ते कोण करतं आणि अकाउंटिंग आहे ते कोण करतं. आता हे पॉईंट जे आहेत ना, पॉईंटचे हेडिंग मी स्वतः लिहिलेले आहेत. स्वतः लिहिलेत म्हणजे रेग्युलेटेड बाय, डन बाय, हे सगळं मी स्वतः टाकलेलं आहे. बुकमध्ये असे काही पॉईंट नाही आहे, बट पॉईंट वाईज लक्षात ठेवायला सोपं पडतं, त्यामुळे मी असेच एक एक हेडिंग देऊन ठेवले. अकाउंटिंग कोण करतं, अकाउंटंट करतो. ऑडिटिंग कोण करतं, ऑडिटर करतो. सिम्पल. अकाउंटेबल, अकाउंटेबलचं मीनिंग होतं सेकंड, रिस्पॉन्सिबल. कोण रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी किंवा कुणाला रिस्पॉन्सिबल आहे. ओके. सो अकाउंटंट जो आहे, जो अकाउंटिंग करतोय तो मॅनेजमेंटला रिस्पॉन्सिबल आहे, बिकॉज तो मॅनेजमेंटसाठी काम करतोय. आणि ऑडिटर जो आहे तो शेअर होल्डरला रिस्पॉन्सिबल आहे. का, रिझन असं का, बिकॉज जर ऑडिटरने काही चुकीचं रिपोर्ट केलं तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त लॉस कुणाचा होणार, शेअर होल्डरचा होणार. शेअर होल्डरचा लॉस का होणार, बिकॉज शेअर होल्डरचा लॉस असा होणार की जर रिपोर्टमध्ये हे लिहिलं कंपनी चांगली आहे, शेअर होल्डर काय करणार, इन्व्हेस्ट करणार, ज्याच्यामुळे ऑडिटर जो आहे ना शेअर होल्डरला रिस्पॉन्सिबल असतो, बिकॉज ऑडिटरचा सगळ्यात जास्त डेटा यूज जो आहे तो शेअर होल्डर करत असतो. देन स्टेज, म्हणजे कुठली ॲक्टिव्हिटी कधी होते, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज असं. अकाउंटिंग एक प्रायमरी स्टेज आहे, मीन्स फर्स्ट ऑफ ऑल पेपर लिहिला जाईल, पेपर लिहिल्यानंतरच पेपर चेक होईल ना. सो ऑडिटिंग इज अ सेकंडरी स्टेज अँड अकाउंटिंग इज अ प्रायमरी स्टेज. Auditing is secondary stage. Report and review. So report and review is not expected from accountant, because रिपोर्ट करणं म्हणजेच पेपरचं चेकिंग करणं, रिझल्ट बनवणं, आपलं जे म्हणतो ना प्रोग्रेस कार्ड, ते प्रोग्रेस कार्ड बनवणं अकाउंटंटचं काम नाही आहे, ते कोणाचं काम आहे, ऑडिटरचं काम आहे. सो इथं तेच लिहिलं आहे, इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम अकाउंटंट, इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द ऑडिटर. सिम्पल. ठीक है. स्कोप ऑफ ऑडिट्स,
म्हणजे ऑडिटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. स्कोप ऑफ ऑडिट मधले फर्स्ट पॉइंट काय, द ऑडिटर शॅल assess the reliability and sufficiency of information. म्हणजे ऑडिटरने सफिशियन्सी ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे त्याला ऑडिट करण्यासाठी जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे इन्फॉर्मेशन आहे की नाही ते चेक करायचं आहे. बिकॉज कधी कधी काय होतं, ऑडिटरला डेटाची रिक्वायरमेंट असते बट कंपनी प्रोव्हाइड नाही करत. सो ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी ते चेक करणं की कंपनीने प्रॉपर डेटा प्रोव्हाइड केला आहे की नाही. Determine whether the relevant information is properly disclosed in financial statement. जी जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती कंपनीने डिस्क्लोज केली आहे की नाही. फॉर एक्झाम्पल ह्याच्यावर एक एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर, फॉर एक्झाम्पल कंपनीने 1000 करोडची ॲसेट जी आहे ती परचेस केली. तर कंपनीने दाखवलं वी परचेस 1000 करोडची ॲसेट, बट कंपनीने हे शो नाही केलं, असं डिस्क्लोज नाही केलं की ही जी 1000 करोडची ॲसेट आहे त्यासाठी कंपनीने 800 करोडचं लोन घेतलंय. 800 करोडचं लोन घेतलंय, लोन दाखवलं त्यांनी की लोन आहे, पण ते डिस्क्लोज करायला पाहिजे होतं ना की आम्ही 800 करोडचं लोन घेऊन ही ॲसेट परचेस केली. हे डिस्क्लोज नाही केलं. आता हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इन्व्हेस्टर लोकांना काय वाटेल, यार कंपनीने ना 1000 करोडची हे घेतली, ॲसेट घेतली, कंपनीकडे जाम पैसा आहे. बट इन्व्हेस्टरला हे माहितीच नाही की 800 करोड तर कंपनीने काय घेतलेलं, लोन घेतलंय. सो हे डिस्क्लोज करणं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ऑडिटरने चेक करायला पाहिजे की जे इम्पॉर्टंट डिस्क्लोजर आहेत ते कंपनीने दिले आहेत की नाही. ओके. ऑडिटर वर्क इन्व्हॉल्व अन एक्सरसाइज ऑफ जजमेंट. म्हणजे ऑडिटिंग एक जजमेंटल प्रोसेस आहे असं बोललं जातं की ऑडिट इज अन जजमेंटल प्रोसेस. म्हणजे ऑडिटरला जे राईट वाटेल ना ते राईट आहे. आता फॉर एक्झाम्पल हा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे चिंकू. ओके. सो हा 2 पर्सनला ओळखत असतो. चिंकीला आणि मिंकीला. आता जर मी बघितलं तर हे दोघं ह्याला ओळखतात, चिंकूला. ओके. चिंकूला ही पण ओळखते आणि ही पण ओळखते, बट चिंकीला चिंकू जो आहे तो गुड बॉय वाटतो की येस ही इज अ गुड बॉय, बिकॉज तो तिला होमवर्कमध्ये वगैरे हेल्प करायचा, सगळ्या गोष्टीत हेल्प करायचा. आणि मिंकीला हा एकदम फडतूस वाटायचा, इच्छी बॅड बॉय. म्हणजे जर मी पर्सन चेंज केला तर चिंकूकडे बघण्याचा काय होईल, पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल. चिंकीकडनं बघितलं तर गुड बॉय वाटतोय, अँड मिंकीकडनं बघितलं तर बॅड बॉय वाटतोय. सो ऑडिटचं पण सेम असतं, जो पर्सन ऑडिट करतोय ना त्याला कंपनी कशी वाटते ना हे तो त्याच्या रिपोर्टमध्ये लिहितो. ऑडिटर पण एक इंडिव्हिज्युअल पर्सन आहे ना. नसेल समजलं सांगतो. आता हा ऑडिटर आहे, राईट. ही कंपनी आहे, कंपनी. आता ह्या ऑडिटरला मे बी ही कंपनी काय वाटू शकते, गुड वाटू शकते. तो त्याच्या रिपोर्टमध्ये काय लिहिणार, जी रिपोर्ट बनवेल तो XYZ त्याच्यामध्ये काय लिहिणार, द कंपनी इज ग्रोविंग कंपनी अँड देर इज नो एनी फ्रॉड. मीन्स हा कंपनीची तारीफ करतोय की कंपनी चांगली आहे, कंपनीची ग्रोथ चांगली होते, कंपनीमध्ये काही फ्रॉड नाही आहे, बिकॉज त्याला वाटलं कंपनी चांगली आहे. तर त्याचं जजमेंट होतं. दुसरा कोणी ऑडिटर आला असता मे बी त्याला असं वाटू शकतं की कंपनीमध्ये फ्रॉड वगैरे असू शकतो, तो अशी रिपोर्ट नाही बनवणार. तर त्यामुळे ऑडिट जे आहे ना ते ऑडिटरचं, सॉरी ऑडिट रिपोर्ट जी आहे ना ते एक जजमेंट आहे, तेच एक स्टेटमेंट आहे कुणाचं, ऑडिटरचं. ओके. ठीक आहे, आजच्या लेक्चरसाठी एवढं ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर आपण इथून स्टार्ट करूया. बेसिक प्रिन्सिपल
governing audit.